Audio Jungle. भारत माता की जय. वंदे मातरम. भारतीय राज्यघटनेतील शिल्पकाराचा भारतीय राज्यघटनेतील शिल्पकाराचा जय भीम. जय भीम. नाना काय विषय नेमका? विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेच्या संदर्भामध्ये होता. इंदापूर तालुक्यामध्ये भिगवण या ठिकाणावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची दखल न घेतल्यामुळे त्या ठिकाणावरती बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावली गेली नव्हती आणि म्हणून संपूर्ण तालुक्याला, इंदापूर तालुक्यालाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती पडलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान हे स्वातंत्र्यासाठी पण आहे. आणि म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या ठिकाणावरती आम्ही सर्व भीम संघटक, जेवढे सर्व कार्यकर्ते आम्ही या ठिकाणावरती आलेलो आहे, या भीम आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना सूचित करू इच्छितो की जो बाबासाहेब आंबेडकरांची संविधान या भारताला दिलेला आहे, राज्यघटना या भारताला दिलेली आहे, आणि असं असतानाही बाबासाहेब आंबेडकरांना वेळोवेळी कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमामध्ये जाणून बुजून डावललं जातं. मनुवादी विचारसरणी या भारतामध्ये पेरल्या गेल्यामुळं लोकांच्या नोकरीचा प्रश्न उपलब्ध झालेला आहे. SC STच्या लोकांवरती आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यांच्या भूमिहीन करण्यात आलेला आहे. अशा सगळ्या गोष्टींचा त्यांना विसर पडलेला. जे बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला खुल्या हाताने वाटलं आणि त्या अधिकारी स्वतः SC ST समाजाचे आहेत असताना सुद्धा त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा विसर पडलेला आहे. आणि त्यांचा विसर त्यांना जागा करून देण्यासाठी आम्ही याच ठिकाणावरती बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा मान्य तहसीलदार यांना आम्ही आज भेट म्हणून दिलेली आहे की त्यांनी कसल्याही परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विसर पडू देऊ नये. भविष्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं जर कुठल्या पद्धतीनं कुणी चुकीच्या पद्धतीने वर्तन केलं गेलं, त्यांचा जर अपमान केला गेला, त्यांना जर डावलण्यात आलं तर तुमच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करू. काल आमच्या घटनेमध्ये सांगितलं गेलं की बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कुठल्या ठिकाणावरती प्रतिमा लावली गेली नाही. आज 15 ऑगस्ट आहे. आज ही बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावली गेली पाहिजे होती आणि त्यांच्या प्रतिमेचं पूजन केल्यानंतर झेंडावंदन करायचं अशी संविधानामध्ये निर्मिती करण्यात आली. अशा पद्धतीचा GR राज्य सरकारने काढलेला आहे. 2023चा आहे, 2009चा आहे, 2004चा आहे. या सर्व GRचा विचारपात केला तर कर्नाटक सरकारने त्यांच्या हायकोर्टाने त्या पद्धतीचे गाईडलाईन दिलेले आहेत. चेन्नई हायकोर्टाने त्या पद्धतीचे गाईडलाईन दिलेले आहेत. कर्नाटक हायकोर्टाने त्या पद्धतीचे गाईडलाईन दिलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने त्याच्या पद्धतीचे गाईडलाईन दिलेले आहेत. आणि सामाजिक न्याय विभाग, मुंबई सरकार यांच्या माध्यमातून अशा पद्धतीचे गाईडलाईन आले असताना विशेष करून बाबासाहेब आंबेडकरांना वेळोवेळी डावलं जाते आणि बाबासाहेबांचा अपमान हा आम्ही सहन करून घेणार नाही. आमच्यावरती जो अन्याय होतो ते बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्ष. आज अभिजित दिपके सारख्या माणसाचा आज जे काही गोष्टी घडल्या ते फक्त बाबासाहेबांचं यश आहे आणि बाबासाहेबांमुळेच ते आज देवेंद्र प्रधान साहेबांना आज राजीनामा द्यावा लागला. याचं एवढंच कारण आहे. आणि म्हणून आमची प्रखरतेने मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा सर्व शासकीय कार्यक्रमामध्ये लावलीच गेली पाहिजे आणि त्या पद्धतीचा कायदा घटनेमध्ये आला पाहिजे आणि तो ज्या राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने काढला पाहिजे. त्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावली जात नाही. का लावली जात नाही? एक 4-5 खाती जर सोडली तर कुठेही बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावली जात नाही. आणि उर्वरित सर्व क्षेत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा डावलण्याचं काम म्हणजे मनुवादी विचार हा राष्ट्रामध्ये पेरला जातोय आणि तो मनुवादी विचार आम्हाला कसल्याच परिस्थितीत मान्य नाही. कारण सर्व महापुरुषांपेक्षा कुठल्याही महापुरुषाला मला कमी लेखायचं नाही, पण बाबासाहेब आंबेडकरांचं जे काम आहे ते पूर्व आणि पश्चिम आहे, दक्षिण आणि उत्तर आहे. 28 देशांनी जसंच्या तसं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य केलेलं आहे. ही त्यांची ख्याती आहे, म्हणून त्यांना विश्वरत्न म्हणतात. हे गोष्टी समाजाने समजून घेतली पाहिजे. आणि आज त्यांना विश्वरत्न पुरस्कार भेटलेला असताना, भारतरत्न पुरस्कार भेटलेला असताना त्या व्यक्तीला जाणून बुजून डावलं जातंय. एवढी मोठी उद्देशिका आम्ही आज त्यांना भेट देतोय. एवढा मोठा आज आम्ही त्यांना प्रतिमा भेट देतोय. कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याला बाबासाहेब आंबेडकरचा विसर पडू नये एवढंच आमचा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि एवढंच सांगतो, जर ह्या 18 तारखेच्या मोर्चामध्ये आम्ही या ठिकाणावरती धरणे आंदोलन करणार आहे आणि त्या धरणे आंदोलनामध्ये आमची हीच प्रमुख मागणी आहे, जर शासनाने योग्य प्रकारे आमच्या दखल घेतली गेली नाही तर जंतर मंतर सुद्धा आम्ही उपोषण करून आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची GR काढून दाखवू एवढीच घोषणा या ठिकाणी करतो. जय भीम. 18 कार्यक्रमामध्ये बाबासाहेबांची प्रतिमा लावली नव्हती. तहसीलदारांनी साधा निषेध दिलगिरी देखील व्यक्त केली नाही. माफी मागितली. काय म्हणतो त्यासाठी 18 तारखेला आपण या ठिकाणावरती धरणे आंदोलन खेळवलं आहे आणि तहसीलदारांवरती योग्य ती कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे. भारत माता की जय. जय भीम. जय भीम.
फोटोला फोटो बघा फोटो